ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये संचालक मंडळानं एकदिलानं काम करून तोट्यात असलेली बाजार समिती नफ्यात आणण्यात यश मिळवलंय। शेतकरी हिताला प्राधान्य देत अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले। बाजार समितीचे उत्पन्न वाढ झाल्यानं जुनी थकबाकी देखील फेडण्यात आली। मुख्य बाजार समितीबरोबरच काष्टी उपबाजार समितीमध्ये शेतकरी भवन उभारण्याच्या मागणीसंदर्भात महिन्याभरामध्ये कारवाई पूर्ण केली जाईल, असे सभापती अतुल लोखंडे यांनी म्हटलं। शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी झालेल्या बाजार समितीच्या 22व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये करण्यात आलं। यावेळी बाजार समितीला द ग्रेट मराठा सरदार महाजी शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करण्याचा ठराव हा सर्वानुमते मंजूर झालाय। याप्रसंगी नागोडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, ज्येष्ठ नेते केशवराव मगर तसेच ज्येष्ठ नेते बाबासाहेब इथापे, उपसभापती मनीषा मगर यांच्यासह संचालक या ठिकाणी उपस्थित होते। सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सभापती लोखंडे म्हणाले की मागील आर्थिक वर्षात बाजार समितीचं उत्पन्न 3.25 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे। 67 लाख रुपयांचा निव्वळ नफा झालाय। उत्पन्न आणि नफा आणखी वाढवण्यासाठी कोळगाव इथे कांदा बाजार आणि पेडगाव इथे मासे बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी नुकसानीमध्ये असलेली बाजार समिती आज नफ्यामध्ये आली आहे, ही आनंदाची बाब आहे। संचालक मंडळ चांगला कारभार करतायत। सहकारी संस्थांमध्ये राजकारण मर्यादित ठेवलं पाहिजे। गरज भासल्यास आम्ही बाजार समितीच्या पाठीशी उभे राहू, असं आश्वासन दिलं। तर ज्येष्ठ नेते केशवराव मगर यांनी पारदर्शक आणि काटकसरी कारभाराचं महत्त्व अधोरेखित केलंय आणि ज्येष्ठ नेते बाबासाहेब इथापे, कालिदास चोर, ज्ञानदेव काळे, शंकर भुजबळ आदींनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। याप्रसंगी प्रेमराज भोईटे, सुधाकर लगड आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। उपसभापती मनीषा मगर यांनी यावेळी स्वागत केलं। संचालक रामदास झेंडे यांनी सूत्रसंचालन केले तर भास्कर वागसकर यांनी आभार मानले। कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदाची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन प्रवीण उर्फ अतुलजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सर्वसाधारण सभेसाठी आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेबजी भोस, माजी व्हाईस चेअरमन केशवभाऊ मगर, दुसरे माजी व्हाईस चेअरमन आणि या बाजार समितीचे माजी चेअरमन बाबासाहेब इथापे, आदरणीय जिल्हा बँकेचे संचालक माजी संचालक पेमकाका भोईटे या सर्वांच्या उपस्थितीत शेतकरी, व्यापारी या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे दुसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी पंचायत राज व्यवस्था आणि सहकार या महाराष्ट्रामध्ये वाढवला आणि सहकारी संस्था स्थापन झाल्याच्या नंतर या ठिकाणी सहकारी संस्था या सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारच्या चालत असतात। या तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे, त्याचप्रमाणे स्वर्गीय सहकार महर्षी कुंडलिक तात्या जगताप, या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी आमदार बबनदादा पाचपुते साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाटा,
पणनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ताभाऊ पानसरे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय घनश्याम अण्णा शेलार या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही बाजार समिती सभापती लोखंडे आणि व्हाईस चेअरमन मनीषाताई मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक बोर्ड, निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपतं, सर्वांना बरोबर घेऊन या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचं हित कसं साधलं जाईल, शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या प्रकारचा हमीभाव कसा मिळेल, श्रीगोंदा शहरामध्ये बाजार समितीला एवढी मोठी जागा पूर्वजांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे, काष्टीसारख्या ठिकाणी एवढी मोठी 10 एकर जागा उपलब्ध करून ठेवलेली आहे, त्यासाठी मी स्वर्गीय शिवाजीबापू नागवडे, स्वर्गीय शिवरामांना पाचपुते यांना त्यांच्या स्मृतीच्या ठिकाणी मी या निमित्ताने अभिवादन करेन। आज स्क्वेअर फुटावर जागा झाली, एवढी मोठी जागा, आणि इथं ह्या बाजार चालण्यासाठी व्यापारी जर टिकला, व्यापारी या ठिकाणी चांगले असतील आणि शेतकऱ्यांच्या मालाला जर चांगला भाव दिला तर या ठिकाणी या मार्केट कमिटीचा त्या ठिकाणी प्रगती होणार आहे। गेली 2 वर्षात मार्केट कमिटी ही नफ्यात आलेली मार्केट कमिटी आहे आणि शेतकऱ्याची संस्था शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासाठी, या ठिकाणी त्यांची सोय होण्यासाठी कोळगाव उपबाजार समिती या ठिकाणी आपल्याला सुरू करण्यासाठी मार्केट कमिटीचे प्रयत्न चालू आहेत। दुसरी उपबाजार समिती अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांनी मागणी केली, बेलोंडी उपबाजार समिती असावी, परंतु तालुक्यातलं एक सेंट्रलचं गाव म्हणून बेलवंडी गाव अतिशय व्यापारी लाईनचं मोठं गाव आहे। बेलवंडीप्रमाणे पेडगाव त्या ठिकाणी या तालुक्याचं भूषण आणि श्रीरामपूरचे आमदार या ठिकाणी हेमंतजी ओगले यांनी सूचना मांडली की जर नदीकाठी त्या ठिकाणी भीमा नदीचं पाणी आहे, तिथं मासेमारीचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि म्हणून व्यापार वाढला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी शेळ्या असतील, मासे असतील यांचा मोठा व्यापार त्या ठिकाणी सुरू होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं उद्याच्या काळात ही बाजार समिती सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पावले टाकणार आहे आणि शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। जे चुकीचं काय पेपरला येतं, चुकीचं काय होतंय ते चुकीचं न होता सगळं चांगलं कसं होईल यासाठी सगळं संचालक मंडळ एकमुखानं त्या ठिकाणी चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या पाठीमागे या ठिकाणी उभा आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।